देवरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीचा 71वा वर्धापन दिन येत्या 25 डिसेंबरला साजरा होणार आहे। या वेळेला धम्मभूमी कृती समितीमार्फत विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे। या संदर्भात माहिती दिली आहे धम्मभूमी कृती समितीचे संस्थापक टेक्सास गायकवाड, त्याचप्रमाणे फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंत्रपाळे यांनी। नमो बुद्धाय। ऐतिहासिक धम्मभूमीचा 71वा वर्धापन दिन यावेळी साजरी होत असताना आम्ही 21 डिसेंबर ते 24 डिसेंबर या दरम्यान धम्मभूमी फेस्टिवल आयोजित केलेलं आहे। त्याच्यामध्ये लहान मुलं, स्त्रिया आणि प्रौढ या सगळ्यांच्यासाठी स्पर्धा ठेवलेल्या आहेत। त्यामध्ये निबंध स्पर्धा आहे, निबंध स्पर्धेबरोबर एकपात्रीय नाट्य स्पर्धा आहे, त्यानंतर भाषणांचं पण आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र लेवलला आम्ही भीमशायरांची गायन स्पर्धा ठेवलेली आहे, त्याला मोठमोठे बक्षीस आहेत। आणि 25 डिसेंबरला सकाळपासून म्हणजे ऐतिहासिक धम्मभूमीच्या वर्धापन दिनानिमित्त विदर्भीय भीमसैनिकांची धम्म रॅली होणार आहे। पंचशील ध्वजारोहण झाल्यानंतर 9:30ला महाबुद्ध वंदना होणार आहे। महाबुद्ध वंदना वंदनीय भंते विनाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। त्याच्यानंतर विदर्भ भीमसैनिक ऐतिहासिक धम्मभूमीला मानवंदना देण्यासाठी गीतांचा कार्यक्रम करणार आहेत। आणि बरोबर 10:30-11च्या दरम्यान आम्ही महाबोधी विहार मुक्ती आंदोलन समर्थन परिषद घेत आहोत। त्याचे उद्घाटक आहेत बुद्धगया मुक्ती आंदोलनाचे नेते वंदनीय विनाचार्यजी। आणि मग त्याच्यामध्ये बरेचसे मोठे मोठे वक्ते आहेत। त्याच्यामध्ये साधारणपणे DS नरसिंगे सर आहेत, याच्या अध्यक्ष जे आहेत हे प्रबुद्ध रत्न बौद्ध नेते प्रबुद्ध साठे आहेत। उद्घाटक विनाचार्य जे आहेत आणि त्यानंतर वक्ते जे आहेत माननीय DS नरसिंगे सर, डॉक्टर विलास खरात, माजी आमदार लक्ष्मण माने, पैगंबर शेख, विनोद राऊत, डॉक्टर मिलिंद तायडे, योगेश राऊत, डॉक्टर राजेंद्र भालशंकर, ॲडव्होकेट वैशाली झालटे, माननीय रघुवा आंबेडकर, ब्राह्मणांसहित सर्व बांधवांचा धम्मदीक्षा समारंभ होईल। 22 प्रतिज्ञा होतील। आणि मग त्यानंतर सायंकाळी मैं बोधिगया बोल रही हूँ एक पात्री नाटक माननीय संजय सायरे, अध्यक्ष प्रबुद्ध रंगभूमी विदर्भ हे सादर करणार आहेत। आणि त्यानंतर सीमा पाटील आणि ज्वाली मोरे यांचा एक भीमशायरीचा कार्यक्रम होणार आहे। आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपलेला। नमो बुद्धाय, जय भीम। ऐतिहासिक धम्मभूमीच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त येणाऱ्या संपूर्ण भारत देशातील बौद्ध अनुयायांसाठी, त्याचप्रमाणे इतर समाजातील लोकांसाठी पार्किंगची व्यवस्था जे निगडीवरून पुण्यावरून येतात त्यांना सवाना हॉटेल शेजारी महात्मा गांधी हायस्कूल आहे, त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। मुंबईवरून येणाऱ्या लोकांना लोणावळा मार्ग जे मुंबईवरून येतात त्यांना सेंट्रल चौकामधून सेंट जूड हायस्कूलच्या शेजारीचं जे ग्राउंड आहे तिथं पार्किंग व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे 4 व्हीलरची पार्किंग व्यवस्था आम्ही रेल्वे ग्राउंडमध्ये केलेली आहे। आणि जे आजूबाजूचे मावळाच्या आजूबाजूचे लोक येतात त्यांची संपूर्ण व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या शेजारी केलेली आहे। त्याचप्रमाणे येणाऱ्या संपूर्ण अनुयायांसाठी दरवर्षीप्रमाणे पाण्याची व्यवस्था असेल, शौचालयाची व्यवस्था असेल। आम्ही महानगरपालिकेला पण पत्र देतो, कॅन्टोन्मेंट बोर्डला पण पत्र देतो। महानगरपालिका काही प्रमाणामध्ये शौचालय उपस्थित करतात, देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड काही तडेगावकडनं शौचालय उपस्थित करतात। पण ह्यावर्षी आमचे भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी नागरी सुविधा पुरवूया। देवरोड पोलीस स्टेशनच्या मीटिंगमध्ये पण आम्ही त्या ठिकाणी सगळ्या सूचना संदर्भामध्ये सूचना केलेल्या आहे। फक्त दुःख एवढ्याच गोष्टीचं वाटते की ऐतिहासिक धम्मभूमी आहे आणि पूर्ण भारत देशामध्ये नाही तर जगामध्ये प्रसिद्ध आहे। या ठिकाणचं देवरोड कॅन्टोन्मेंट प्रशासन बोर्ड हे इतर ठिकाणी जे सुविधा देतात त्या सुविधा आम्हाला देत नाही, त्याबद्दल आमचं फार मोठं दुःख आहे। आम्ही खंत व्यक्त करतो। त्या मीटिंगमध्ये आम्ही सांगितलं होतं की आम्हाला डांबरीकरण रस्ता द्या, आजूबाजूचे सगळे रस्ते त्यांनी डांबरीकरण केले। पण काय त्यांना वाटते की ऐतिहासिक धम्मभूमी काय आहे
आम्ही स्वतः 20 गुंठे जागा खरेदी केलेली आहे. आम्ही काही देवरुख कॅन्टोन्मेंट बोर्डच्या जागेवर अतिक्रमण नाही आमचं. 20 गुंठे जागा बुद्धविहार कृती समितीनं खरेदी केलेली आहे आणि हा रस्ता डांबरीकरण करण्यासंदर्भामध्ये बुद्धविहार कृती समितीच्या वतीनं पत्रव्यवहार केलेला आहे. पण दुःखाची गोष्ट आहे, जर आपण बघितलं का नीट माणूस चालू शकत नाही आणि शेजारचाच रस्ता त्यांनी डांबरीकरण केलेला आहे. हा दुजाभाव का? इतर ठिकाणी तुम्ही डांबरीकरण करता, सगळ्या गोष्टी करता, पण याच्याची धम्मभूमीबद्दल जो दुजाभाव चालू आहे देवरुख कॅन्टोन्मेंट बोर्डचा, त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. आता येणाऱ्या अनुयायांना आपण काय संदेश देणार, काय आवाहन करणार? येणाऱ्या संपूर्ण या भारत देशातील बौद्ध अनुयायी असेल, बहुजन समाजातील सर्व लोक असेल, त्याचप्रमाणे अनेक समाजातील मान्यवर असेल, जे बाबासाहेबांना तथागतांना नतमस्तक करण्यासाठी या ठिकाणी येतात, त्यांना मी बुद्धविहार कृती समितीच्या वतीने विनम्र आवाहन करतोय, विनंती करतो की आपण 25 डिसेंबर 1954 साली असलेलं बुद्धविहार आणि 25 डिसेंबर 2025 साली असलेलं बुद्धविहार यामध्ये जो आम्ही विकास केलेला आहे, बुद्धविहार कृती समितीचे अध्यक्ष भीमपुत्र टेक्सादादा गायकवाड यांनी विकास केलेला आहे. आज जे बुद्धविहार आहे हे पंचक्रोशीमध्ये असं बुद्धविहार कुठंच नाही आहे आणि 1954 पासूनचं जे लोकांचं स्वप्न होतं की या ठिकाणी धम्मभूमीचा फार मोठा विकास व्हावा, तो विकास झालेला आहे. हा विकास बघण्यासाठी आणि तथागतांना आणि बाबासाहेबांना नमन होण्यासाठी भारत देशातील सर्वच अनुयायांनी या ठिकाणी यावं असं मी बुद्धविहार कृती समितीच्या वतीने विनम्र आवाहन